कधी कधी असं होतं की आपल्याला सकाळी उठायला उशीर होतो आणि त्यावेळेस ना आपल्याला सुचत नाही की भाजी काय करावं टिफिनसाठी तरी स्पेशली. तर आज मी तुम्हाला टिफिनसाठी खूप छान अशी चमचमीत झणझणीत अशी आणि अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात होणारी अशी वांगं बटाट्याची मस्त भाजी बनवून दाखवणार आहे, जी टिफिनला नेताना तर खरंच तुम्ही टिफिन आवडीने खाऊन घरी परत येताल. इतकी छान ही भाजी तयार होती. तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. इकडे बघू शकता खूप सिंपल पद्धतीने मी भाजी बनवणार आहे. थोडंसं शेंगदाण्याचा कूट केलेला आहे जाडसर, अगदी थोडंसंच वापरायचं. कांदा टमाटर इकडे बघू शकता, हे कढीपत्त्याचे पानं घेतलेत आणि कांदा टमाटर चिरून घेतलेत, थोडी कोथिंबीर आणि हे एक मोठं बटाटं चिरून घेतलेलं आहे, सोलून जरा पाण्यात ठेवलं आहे. आणि इकडे मी वांगे घेतले आहेत कट करून, ते सुद्धा मी पाण्यात ठेवले थोडंसं मीठ टाकून. हे बघू शकता मस्त बीवालं हे वांगं खूप टेस्टी लागतात. हे वांगे अशी मिडियम साईजच्या अशा फोडी करायच्या. आता आपण काय करायचं, प्रोसेस करायची भाजीची. त्यासाठी कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं. आता थोडंसं तेल तापून झालं की मग आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा जिरे टाकायचे. हवं तर तुम्ही इकडे अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट टाकू शकता किंवा उखळमध्ये कूट करून टाकू शकता, पण मी वापरली नाही कारण मला अगदीच कमी म्हणजे सोप्या पद्धतीने ही भाजी बनवायची. कारण ही भाजी अशा वेळी तुम्हाला उपयोगी पडेल ज्यावेळेस खरंच खूप घाई झालेली असेल आणि झटकेपट असं तुम्हाला टिफिनला काही बनवायचं असेल ना, अशा वेळी तुम्हाला ही भाजी खूप उपयोगी पडेल आणि खायला मात्र खूप टेस्टी लागते. आता मी इथं कढीपत्त्याची पानं टाकलेत. थोडंसं कढीपत्त्याचे पानं तडतडून झाले की मग याच्यामध्ये अर्धा एक चमचा जिरे टाकायचे. ह्याच्यामध्ये मी जिरे टाकून घेते. हे बघा, जिऱ्याने छान फ्लेवर येतो भाजीमध्ये. आता हे थोडंसं परतून घेते जोपर्यंत थोडेसे जिरे जे आपल्या आहेत ना ते असे तेलामध्ये परतली जात नाही, म्हणजे चांगली एक फोडणी मग तयार होते. आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टमाटर टाकून घेते. त्यानंतर आता टमाटर टाकून घेते. हे बारीक कट करून घेतलं एक टमाटर. आणि ही भाजी आहे ना तुम्ही हिरव्या मिरचीची बनवू शकता, म्हणजे उखळमध्ये ना थोडंसं अद्रक लसूण आणि हिरवी मिरची कूट करून घ्यायचं. हवं तर त्यात थोडेसे शेंगदाणेसुद्धा टाकून असं चांगलं कूट करून मग कांदा टमाटर असं परतता वेळेस तो कूट टाकायचा बस. आता हे थोडंसं परतून झालं की आपण याच्यामध्ये मसाले टाकायचे. जे पण तुमचे रोजचे मसाले असतील ते इथे आवडीनुसार टाका. इकडे मी 2 चमचे लाल तिखट वापरलं आहे, एक अर्धा चमचा इथे हळद टाकायची, धना पावडर टाकायची. आता मी इथं हळद टाकून घेतली, एक अर्धा चमच्याच्या अंदाजाने हळद टाकलेली आहे. त्यानंतर अगोदर ह्याला मिक्स करून घ्यायचं. मसाला आणि हळद टाकून घेतली सुरुवातीला. हे बघा, तर आता हे थोडंसं परतून झालं मसाला आणि हळद. हे असं हळद मीठ थोडंसं आणि लाल मसाला आणि हळद थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये आपण बटाट्याचे जे काप केलेत ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि सुरुवातीला मसाल्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचे बटाटे. आता याचं एक कारण आहे की आपण बटाटे वांग्याच्या हिशोबाने थोडेसे कच्चे असतात, म्हणजे भरपूरच याच्यामध्ये कच्चापणा असतो कारण आपण हे शिजून घेतलेले नसतात. त्यामुळं काय होतं, याच्यामधला कच्चापणा असतो तो थोडासा कमी होतो सुरुवातीला असं परतल्यामुळं. नाही तर काय होतं, वांगं जे आहे ना ते गाळ होऊन जातं आणि बटाटे मात्र तसेच कच्चे राहतात. मग भाजीचं कसं अगदीच टेस्ट बिघडून जाते, खाण्याला मग काही अर्थ राहत नाही. त्यामुळं थोडंसं परतून घ्यायचं. शेंगदाण्याचा कूट इथं टाकून घ्यायचा आणि परत एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता मी ह्या शेंगदाण्याचा जो कूट टाकला आहे 1-2 चमचेच्या अंदाजाने मी शेंगदाण्याचा कूट इकडे वापरलेला आहे. आता बघा, हे बटाटे ना छानपैकी तेलामध्ये परतले गेलेत. आता आपण याच्यामध्ये वांगे जे कट केलेत ना ते टाकून घ्यायचे आणि मग पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून काय होतं मसाल्याची छान वांग्याला कोटिंग लागेल
आणि दुसरी गोष्ट, बटाट्याला तर अगोदरच मसाल्यामध्ये आपण थोडंसं फ्राय केल्यामुळं बटाट्याला तर मसाल्याची कोटिंग लागलेली आहे. त्यामुळं आता वांगेसुद्धा मिक्स करून घेतलेत. आता आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला, धना पावडर आणि चवीनुसार मीठ हे साहित्य आपण ह्याच्यामध्ये आवडीनुसार टाकायचं, चवीनुसार. ते बघू शकता, इथे मी 1 चमचा गरम मसाला पावडर टाकते. त्यानंतर इथे टाकणार आहे मी आता धना पावडर. हे बघा, धना पावडर इथे मी 1 चमचा टाकून घेते. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. काही आपलं विशेष वाटण वगैरे केलेलं नाही आहे. आपण सिंपल पद्धतीची ही भाजी, झटकेपट तयार होणारी भाजी, वांगं बटाट्याची टेस्टी स्वादिष्ट अशी ही भाजी तयार होती. मिक्स करून घ्यायचं. मीठ वगैरे टाकल्यामुळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडा आवाज येत असेल तर प्लीज त्याला इग्नोर करा, कारण की आमच्या साईडच्या सोसायटीमध्ये थोडंसं काम चालू असल्यामुळं तो आवाज येत आहे. तर त्याला आता मी काय करू शकत नाही, म्हणून तुम्ही पण इग्नोर करा. इकडे बघू शकता, पाणी थोडंसं टाकले अर्धा कपाच्या अंदाजाने, कारण बटाटा कच्चा आहे, तो शिजला जाईल. आता झाकण ठेवायचं, मंद आचेवर याला 5 मिनटं द्यायचे. मधून चेक करायचं. 1-1.5 मिनटं झालं की चेक करायचं. बघू शकता मस्त छान तरी सुटलेली आहे भाजीला आपल्या. आणि अगदीच अजून 2 मिनटामध्ये ही भाजी परफेक्ट तयार होईल. तर 2 मिनटं झालेले आहेत आणि हे बघू शकता मस्त आपली ही भाजी वांगं बटाट्याची मस्त तरी आलेली आहे. सुंदर अशी भाजी झालेली आहे आणि बटाटा छानपैकी शिजून निघालेला आहे. आणि अगदीच ड्राय केले नाही, अगदी थोडासा रस्सा मी याच्यात ठेवलेला आहे. बघू शकता मस्त चमचमीत झणझणीत अशी ही छान रंग आलेला आहे. खूप भारी वाटते भाजी, बघतात क्षणी खावंसं मन झालेलं आहे. ही अशी सिंपल पद्धतीची भाजी डब्याला म्हणा, टिफिनला, ऑफिसला जाताना, कामाला जाताना झटकीपट तुम्ही हे बनवू शकता. किंवा घरीसुद्धा आपल्याला जेवणाला रात्रीच्या, दुपारला वेळ झाला असेल तर अशा टायमालासुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता. तर चला आपण लगेच याला सर्व करूया. तर एक मोठा आम्ही स्टीलचा एक डबा घेतला आहे, कारण ही भाजी पूर्ण मी याच्यातच काढून घेणार आहे. त्यामुळं मी तुम्हाला याच्यातच काढून दाखवते. बघू शकता मस्त सुंदर अशी छान टेस्टी खमंग, खूप कमी वेळात कमी साहित्यामध्ये हे वांगं बटाटा तयार केले. खऱ्याने खूप भारी लागतं. नक्की ट्राय करा. असं स्पेशल काही आपण वेगळं वाटण केलेलं नाही आहे. खोबरं, लसूण, अद्रक काही वापरलेलं नाही, तुम्ही बघितलेलं आहे. पण खाता क्षणी तुम्हाला ही भाजी आवडेल आणि नेहमी करताना आवडीने इतकी मस्त लागते. मला कधी पण वांगं बटाटा खाऊ वाटलं की मी सेम प्रोसेसने भाजी करते, जी तुम्हाला आज मी शेअर केलेली आहे. तर ट्राय नक्की करा अशा वेळी ज्यावेळेस वेळ कमी असेल. तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही वांगं बटाटे मस्तपैकी रस्सेदार आणि छान अशी झमझमीत चणचणीत अशी ही भाजी. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटते पुढच्या रेसिपीमध्ये.